राम कृष्ण हरी पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुंडलीकवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय। नामदेव महाराज की जय। शांती ब्रह्म संत श्री एकनाथ महाराज की जय। श्रोते हो, हरिपाठ समजून घेताना यामध्ये आजचा जो भाग आहे तो आपण आज बघणार आहोत। आपण त्या दिवशी देवाची द्वारी हा भाग बघितला, त्यानंतरच्या भागामध्ये उभा क्षणभरी हाही भाग बघितला आणि त्यानंतर तेने मुक्तिचारी साधियल्या यामधल्या आज ज्या 4 मुक्ती आहेत त्यापैकी आपण सायुज्य मुक्तीचे या ठिकाणी विश्लेषण करणार आहोत। सायुज्य मुक्ती म्हणजे काय आणि या बाबतीमध्ये सायुज्य मुक्ती कशा प्रकारची आपण साध्य करू शकतो हे आपण आज बघणार आहोत। माऊली, त्यापूर्वी आपल्या हे लक्षात घेतलं पाहिजे की आज एकादशी आहे आणि या एकादशी निमित्तानं सुद्धा ही आपली प्रवचन सेवा आपण या ठिकाणी देत आहोत। दररोज आपण अशा पद्धतीची एक हरिपाठाची शब्द घेऊन, एक ओवी घेऊन किंवा त्यातला अर्थगर्भ घेऊन आपण विश्लेषण करणार आहोत आणि त्या दृष्टीनं त्या जेवढे आपले भाग होतील ते आपण ऐकावेत, लाईक करावेत, कमेंट करावे आणि सबस्क्राईब करावेत। सबस्क्राईब केले तर आपोआप माझे व्हिडिओ आपल्याला पोहोचतील। राम कृष्ण हरी। आजचा जो भाग आहे तो संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी जो हरिपाठ लिहिलेला आहे की हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी, यामध्ये आज आपल्याला ज्या 4 मुक्ती सांगितलेल्या आहेत तेने मुक्ती चारी साधियल्या या 4 मुक्तीपैकी आज आपल्याला सायुज्य मुक्ती बघायची आहे। आता या सायुज्य मुक्तीमध्ये आपल्याला तर आपण हा अर्थ समजून घेणार आहोत की सायुज्य मुक्ती म्हणजे काय। तर ईश्वराच्या तेजामध्ये किंवा आत्म्यामध्ये आणि या परमात्म्यामध्ये पूर्णपणे विलिप्त होणे, विलीन होणे, आत्म्यानं परमात्म्याशी विलीन होणे, एकरूप होणे किंवा आत्म्याचे परमात्म्याशी अनुसंधान साधणे म्हणजे सायुज्य मुक्ती होय।
ही एवढ्या सहजासहजी प्राप्त होते का? तर अजिबात नाही. कारण सायुज्य मुक्ती ही 4 मुक्तीतली सगळ्यात श्रेष्ठ मुक्ती आहे. पहिली मुक्ती आहे सालोक्य मुक्ती, म्हणजे ईश्वराच्या लोकात राहणे. दुसरी आहे सामिप्य मुक्ती, म्हणजे ईश्वराच्या जवळ राहणे. तिसरी आहे सारूप्य मुक्ती, म्हणजे ईश्वरासारखे स्वरूप प्राप्त होणे किंवा मिळणे. आणि चौथी जी सायुज्य मुक्ती आहे ती म्हणजे ईश्वरात विलीन होणे. ईश्वरात विलीन होणे ही सर्वोच्च पातळी असल्यामुळे, सर्वोच्च त्यातली मुक्ती असल्यामुळे या ठिकाणी जे संत या इथपर्यंत जाऊन पोहोचले ते खरंच ईश्वराप्रती एकरूप झाले. ईश्वराच्या हृदयात त्यांना स्थान मिळाले. आणि म्हणून आपण बघूयात की जे भक्त स्वतःची ओळख हरवून जातात, स्वतःची ओळख त्यांची संपते आणि ईश्वराशी ते तादात्म्य पावतात, एकरूप होतात. आणि हे एकरूप झाल्यामुळे जीवात्मा आणि परमात्मा हा एक होतो. आणि म्हणून याला आपण एकरूप सायुज्य मुक्ती अशी म्हणतो. तर भगवद्गीता काय सांगते याबद्दल आपण त्याचा विचार करणार आहोत. तर अंतकाले च मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम यः प्रयाति स सद्भाव याति नास्त्यत्र संशया. गीतेमधला 8व्या अध्यायातली ओवी 5वी आहे ही, की काय आहे? अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम. जो अंतकाळी माझे स्मरण करीत आपला देह सोडतो तो तात्काळ माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. अध्याय 8व्यामधली 5वी ओवी आहे. आणि भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धक्षेत्री सांगतात की अंतकालेच मामेव स्मरणमुक्त्या कलेवरम यः प्रयाति सद्भाव याति नास्त्यत्र संशया. संशय धरू नका, ते माझ्या रूपाला प्राप्त होते, कारण ती मीच होऊन जातील. पण केव्हा? जेव्हा अंतकाळी किंवा त्यांच्या जीवन पूर्ण याच्यामध्ये जे स्वतःला विसरून नामस्मरण करत माझ्यामुळे येतील, माझ्यापर्यंत येतील. आणि ज्यावेळी ते आपला देह सोडतात त्यावेळी फक्त माझं नाव घेऊन ते एकरूप होतील, त्यांना मी स्वतःमध्ये सामावून घेईल, अशा प्रकारचं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आता आपण बघूयात की कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी ह्या सगळ्या गोष्टी साध्य करता येतील. मग जीवन म्हणजे काय? मानव जन्म आपल्याला का मिळालेला आहे याचा जर विचार आपण केला तर फक्त खाणे पिणे, पैसा कमवणे, घर बांधणे, संसार करणे, मुलं बाळं होणे आणि मग आपण मृत्यू पावणे एवढ्यापुरतंच मर्यादित आहे का? माणसाला वेगळी बुद्धी ईश्वराने दिलेली आहे. ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली तेव्हा सगळ्या प्राण्यांपेक्षा मानवाला तर्कबुद्धी दिलेली आहे. आणि त्यानुसार आपल्या जीवनाचं सोनं करण्याचं एक सुंदर अशी संधी माणसाला ब्रह्माने दिलेली आहे. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की आत्म्याचं परमात्म्याशी विलीनीकरण करण्यासाठी आपल्याला काही गोष्टी साध्य कराव्या लागतील. काही जे आपण ईश्वराच्या प्रती जातो त्यामध्ये आपल्याला खडतर असं व्रत करून एकरूपता साधता आली पाहिजे. आणि म्हणून आपल्याला आत्म्याचं परमात्म्याशी मिलन करायचं आहे हा हेतू ठेवून आपल्या जीवनाचं आपण कल्याण करून घेतलं पाहिजे. हेतू ठेवून केलं तरी चालतंय किंवा सहजगत्या झालं तर अतिशय उत्तम. तर देह नाशिवंत आहे पण आत्मा हा अमर आहे हे आपल्याला माहीत आहे. देह नाशिवंत आहे कारण आज आपल्याला माहिती आहे की आपण या मनुष्य देहामध्ये आहोत, तर उद्या या मनुष्य देहामध्ये आपल्याला पुनरपी जन्म मिळणार नाही. 84 लक्ष योनी माणसाला फिरावं लागते. त्याच्यामध्ये कधी माणूस कोण होतो, मागच्या जन्मात आपण कोण होतो हे आपल्याला माहीत नाही. पुढच्या जन्मात कोण होणार आहोत हेही आपल्याला सांगता येत नाही. पण मनुष्य जन्म असा आहे की याच्यामध्ये तर्काधिष्ठितता त्याच्यामध्ये समाविष्ट होते. आणि म्हणून माणसाला याच देहामध्ये जो आत्मा समाविष्ट आहे
त्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन जुळून आणता येतं. आणि म्हणून प्रत्येक जीवाला ही परमात्म्याची ओढ प्राप्त झाली पाहिजे आणि यालाच आपण मुक्ती असं म्हणतो. ज्ञानदेवांनी काय केलं की संजीवन समाधी घेतली, म्हणजे ते ईश्वराशी एकरूप झाले. तुकाराम महाराजांनी काय केलं की सदेह वैकुंठा गमन केलं आणि वैकुंठात जाऊन ते भगवंताशी विलीन झाले. नाथांनी काय केलं, एकनाथांनी तर गोदावरीमध्ये स्वतःचा देह त्यांनी तिथे विलीन करून टाकला, म्हणजे ती एक प्रकारची जलसमाधी त्यांनी घेतली आणि ते भगवंताशी एकरूप झाले. अशा विविध संतांनी भगवंताला स्वतःचं चित्त, स्वतःचा आत्मा अर्पण केला नाही, तो एकरूप झाला आणि म्हणून त्यांना सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. आता आपण बघूयात की भगवद्गीतेमध्ये अजून एक ओवी आहे, ती अशी सांगते, श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की मामुपेत्यम पुनर्जन्म दुःखालयम शाश्वतम नाप्नुवन्ति महात्मान संसिद्धी परमागतः. तर याच्यामध्ये 8व्या अध्यायामधली 15वी ही ओवी आहे आणि याच्यामधला जो अर्थ गर्भित ईश्वराने दिलेला आहे, जो अर्जुनाच्या पदरामध्ये त्यांनी टाकलेला आहे, तो असा आहे की जो भक्त मला प्राप्त होतो त्याला पुन्हा जन्ममरणाच्या दुःखमय संसारात मी लोटत नाही. जो मला प्राप्त होतो, माझ्याशी एकरूप होतो, तो गतीला पोचलेला जो असतो, जो संत आहे, जो मनुष्य आहे, तो इतकी भक्ती करतो की तो स्वतः उरतच नाही, तो ईश्वराचा होऊन जातो, ईश्वरामध्ये लिप्त होतो, ईश्वराचं स्वरूप प्राप्त करतो. आपल्याला माहिती आहे की सध्याचा जो पांडुरंग आपण पाहतो त्याचं एक चित्र आपल्याला दिसतं की ते सगळे संत त्याच्या खांद्यावर काही जण बसलेले आहेत, त्याच्या काखेत काही जण आहेत, त्याच्या पाठीवर काही जण बसलेले आहेत आणि त्याच्या पोटूशी काही जण आहेत, काही पायाशी आहेत. म्हणजे त्याचं चित्र असं आहे की हा भक्ताला जवळ करतो, आपोआप सायुज्य मुक्तीचा तो मार्ग दाखवतो. आणि हा मार्ग इतका महत्त्वाचा आहे की मनुष्य, सर्वसाधारण मनुष्य तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, पण संत मात्र त्या ठिकाणी पोहोचू शकतात. ज्ञानेश्वरांनी हे सगळं जाणलं, हे सगळं स्वतःच्या अंतरामध्ये निर्माण केलं आणि मग सांगितलं की हरिमुखे म्हणा, हरिमुख म्हणा, पुण्याची गणना कोण करी. हे आपल्याला पुढे बघायचं आहे. पण की काय की आपल्याला हे माहीत आहे की हरिपाठामध्ये देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिली आहे. देवाची या द्वारी जर एक क्षणभर आपण उभं राहिलो, देवाची या द्वारी म्हणजे मनाचा दरवाजा उघडून आपण जर एक क्षण त्या ठिकाणी थांबलो आणि त्यानंतर काय करायचं तर उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधिला. तुम्ही क्षणभर उभे राहा, पण कसे आपण हे मागच्या भागामध्ये बघितलं. अत्यंत विनम्रतेने देवाच्या एकरूपतेनं जायचं आणि देवाचं होऊन जायचं. आणि म्हणून त्यानंतर आपल्याला 4 मुक्ती साध्य होणार आहेत. त्या मुक्तीमधली सायुज्य मुक्ती ही संतांना प्राप्त झाली, हे आपल्याला पाहता येईल किंवा आपल्याला सांगता येईल. मग या सालोक्य, सामिप्य, सारूप्य आणि सायुज्य मुक्तीमध्ये आपल्याला ज्या गोष्टी प्राप्त झालेल्या आहेत त्यामधली ही जी सायुज्य मुक्ती आहे ही सर्वोच्च मुक्ती आहे. सायुज्य म्हणजे काय तर पूर्ण एकरूप होणे, पूर्ण एकरूप होणे. आता एकरूप कोण झालेला आहे आपल्याला माहिती आहे की एकरूप होणारा जो संत आहे तो आहे संत सावतामाळी. एकरूप होणारा संत आहे तो आहे खुद्द ज्ञानेश्वर माऊली. देवाशी एकरूप होणारे जे आहेत ते आहेत संत तुकाराम महाराज, शांतीब्रह्म संत एकनाथ. किती मोठा अधिकार आहे हो. स्वतः नाथाच्या आकर्षणानं किंवा नाथाकडे येण्याची, नाथाची भक्ती सामावून घेण्याची भगवंताला घाई झाली होती. म्हणून श्रीखंड्याच्या रूपानं भगवंत त्या ठिकाणी त्यांच्याकडे 12 वर्ष राहिले आणि त्यांनी रांजणं भरली, पाणी भरलं, चंदन काय की नाथाचं चंदन त्यांनी उगाळून दिलं. तर अशा प्रकारे आपल्याला हे माहिती आहे सगळं की हे सगळं त्यांनी साध्य करून घेतलं. आणि म्हणून ही सायुज्य मुक्ती संतांनाच फक्त मिळाली का
किंवा संतांनीच फक्त ती साध्य केली का? नाही, सर्वसामान्य लोकांनासुद्धा ती प्राप्त होते, पण त्या पद्धतीनं आपल्याला एक एक पायऱ्या पुढे जाऊन एकरूपतेनं त्या ठिकाणी मग ही संसाराची चिंता सगळी सोडून द्यावं लागते. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते मिळालं पाहिजे, ही जर तुमची आसक्ती असेल, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर हे सगळं त्याग करून ही एक 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 भक्तीचे हे पादान आहेत, ज्याला आपण पायऱ्या म्हणतो. आणि ह्या पायऱ्या एक एक जर आपण आपल्या मनातून काढून टाकल्या तरच हे साध्य होतं. मन कसं आहे? मन चंचल आहे, अत्यंत चंचल आहे मन. आणि म्हणून मनाला कह्यात घेणं, मनाला आपल्या कह्यात आणणं हे फार अवघड गोष्ट आहे. ते काहीच लोकांना जमलेलं आहे. विश्वामित्र त्यातून सुटले नाही, वासनेच्या मधून विश्वामित्र सुटले नाही. आपल्यासुद्धा वासना फक्त काय स्त्रीचीच वासना असावी असं नाही, तर माणसाला वेगवेगळ्या प्रकारचा हव्यास असतो. मला हे पाहिजे, मला चांगला ड्रेस पाहिजे, मला माझ्या घरामध्ये धनधान्य पाहिजे, माझ्या मुलाला सुंदर अशी पत्नी मिळाली पाहिजे, त्याला सुंदर असा मुलगा झाला पाहिजे. ही सगळी आसक्तीचे नाव. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला घोडं पाहिजे, मला घर पाहिजे, मला बंगला पाहिजे, एक झाले तर दोन पाहिजे. ह्या सगळी ही वासना आहे. ही वासना जेव्हा निसरून जाते, संपते, तेव्हा माणूस खरा अगदी आळवाच्या पानासारखा बनतो. आणि म्हणून ही सर्वात उच्च अशी मुक्ती प्राप्त करण्यासाठी आपल्याला खूप काही खडतर असं व्रत करावं लागते. आपल्या तोंडामध्ये नेहमी भगवंताचं नाम एकतर आपण ठेवलं तर म्हणजे माणूस हळूहळू ईश्वराच्या सान्निध्यामध्ये जातो. माऊलींना तर काय साध्य नव्हतं मला सांगा तुम्ही. माऊली स्वतः हे नाथपंथीय होते आणि त्यांचे मोठे बंधू निवृत्ती राय हे त्यांचे गुरु होते. जे गुरुला जे दीक्षा त्यांना दिलेली होती तर ती सगळी अंतर्मनामध्ये त्यांनी साठवली आणि त्या पद्धतीने त्यांनी वाटचाल केली. एक 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 त्यांचा आपण पैलू त्यांच्या जीवनाचा उलगडत गेला तर त्या तत्कालीन धर्ममार्तंडांनी त्यांच्या आईवडिलांना खूप त्रास दिला. विठ्ठलपंत आणि रुक्मिणी यांना खूप त्रास दिलेला आहे. आळंदीच्या या ग्रामामध्ये जेव्हा सुरुवातीला विठ्ठलपंत संसार त्यांनी रुक्मिणीशी सुरू केला, पण विठ्ठलाशी एकचित्त झाल्यामुळं, पांडुरंगाशी एकचित्त झाल्यामुळे आणि संसारात त्यांचं मन न रमल्यामुळे ते संन्यास घेऊन काशीला निघून गेले. आणि काशीला त्यांनी एका गुरुजवळ शिक्षा घेतली आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की मी संन्यास घेणार आहे. आणि संन्यास घेतल्यानंतर त्यांनी ती संन्यासाची दीक्षा घेतली. पण त्याच्यानंतर त्यांचं जे लग्न झालेलं आहे हे त्यांच्या गुरुला जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी त्याला आज्ञा दिली, तू परत जा आणि पुन्हा एकदा संसार कर, पुन्हा इकडे येऊ नकोस. मग त्यांनी पुन्हा संसार केला. गुरु आज्ञेनुसार त्यांना 4 अपत्य प्राप्त झाली. मोठा निवृत्ती, नंतरचा ज्ञानेश्वर माऊली, नंतरचा सोपान आणि नंतरची मुक्ताबाई, असे 4 झाले. पण तेव्हाच्या धर्ममार्तंडांनी आधी संन्यास घेतला आणि आधी संन्यास घेऊन नंतर पुन्हा संसार केला, म्हणून त्यांना अगदी ग्रामण्यात टाकले. आणि हे सगळं दुःख इतक्या लहानपणी ज्ञानेश्वर माऊलींनी आपल्या हृदयामध्ये साठवलं. दुःख साठवल्यानंतर त्यांनी मग स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. आणि हे सगळं साठवत असताना होत 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 सगळे दुःख मनामध्ये पचवले आणि या विश्वाचे आर्थ माझ्या मनी प्रकटले, अशा प्रकारचं त्यांचं एक सुंदर कवन आहे. त्या पद्धतीने त्यांनी सगळं मनामध्ये साठवलं आणि जगाचे माऊली हे ज्ञानेश्वर माऊली बनले. आणि म्हणून इतकं सुंदर उदाहरण जर आपल्याला सायुज्य मुक्तीचं पाहायला जर घेतलं आपण तर आपल्याला ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, शांतीप्रभू संत एकनाथ, नामदेव हे सगळी संत मंडळी आपल्या डोळ्यासमोरून निघून जाते. आपण एक सुंदर उदाहरण बघूयात की ज्यामध्ये सायुज्य मुक्तीचा काही बोध आपल्याला होतो. मिठाचा खडा जर पाण्यात टाकला की तो दिसतो का? तर नाही. काही वेळानंतर तो काय होतो? पाण्याशी एकरूप होऊन जातो. साखरेचं उदाहरण घेतलं तर साखर काही वेळानंतर पाण्यामध्ये मिसळून जाते, ती पूर्णतः त्याच्यामध्ये मिसळते. मग तसे आपल्याला जर ती वेगळी करायची झाली तर पुन्हा आपल्याला लवकर वेगळी करता येत नाही. मग जर खूप पाणी तापवलं तर ते कार्बनाच्या स्वरूपामध्ये आपल्याला, पण पुन्हा जशाल तशी साखर किंवा जशाल तसं मीठ मिळत नाही. म्हणून भक्ताचा अहंकार नाहीसा जेव्हा होतो तेव्हा भगवंत
त्याला आपल्यामध्ये सामावून घेतो. म्हणजे जसं मीठ आहे किंवा साखर आहे, ती जेव्हा विरघळून त्याच्यामध्ये जाते तेव्हा ती वेगळी अशी साखर किंवा मीठ उरत नाही, ते पाणी होऊन जातं आणि ते स्वतःमध्ये त्या पाण्यामध्ये लिप्त होतं. तसं सायुज्य मुक्तीचं आहे की जेव्हा आपण भक्त एवढा आपला त्यामध्ये अहंकार तो नाहीसा झाला, त्यातला काम क्रोध मद मोह मत्सर नाहीसे झाले, नामाचा परतभाव त्याच्या मुखी स्थिर झाला, अंतरात्म्यामध्ये भगवंत प्रकट झाला आणि जेव्हा तो इतका तयार झाला की तो ईश्वर रूप होऊन गेला. म्हणून तो वेगळा उरला का? नाही, त्या मिठागत किंवा साखरेगत तो वेगळा उरला नाही, तो पांडुरंग होऊन गेला, तो भगवंत होऊन गेला, तो विश्वनिर्माता जो आहे त्याच्यामध्ये एकरूप झाला. हे आपल्याला सांगता येईल. यालाच आपण सायुज्य मुक्ती असं म्हणतो. तर अजून एक आपल्याला गीतेतला श्लोक पाहता येईल की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की ब्रह्मभूत परात प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचिति न कांक्षति, सम सर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम. अशा प्रकारचा भगवद्गीतेतला 18व्या अध्यायामधला हा 54वा श्लोक आहे, ज्याचा अर्थ असा आहे की जो ब्रह्मस्वरूप होतो, जो सुखदुःखाच्या पलीकडे जातो आणि जो परमभक्ती प्राप्त करतो तो सायुज्य मुक्तीला पात्र होतो. कसा आपण बघूयात. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न सोचती न कांक्षती, तो ब्रह्मस्वरूप झाला. ब्रह्मस्वरूप झाला म्हणजे काय? स्वतःचं अस्तित्व उरलत नाही, नामानं परमात्म्यानं एकरूप झाला. ज्ञानेश्वर माऊलीला काय सांगा बरं मला, स्वतः भगवंत जे इच्छा प्रकट करतात की माऊली मला तुम्हाला भेटायचे, ज्ञानेश्वरा तुम्ही आता माझ्याकडे या किंवा तू माझ्याकडे ये आणि आता मला भेट, मला उत्सुकता लागलेली आहे. अजून काय परम भाग्यशाली लागतं होते मला सांगा. ज्ञानेश्वर माऊली किती म्हणजे भगवंताचे स्वरूप होते ते, आणि म्हणून फक्त ते म्हणजे मृत्यूलोकामध्ये आपल्याला इथं मार्गदर्शन करण्यासाठी आलेले होते. आणि म्हणून समसर्वेषु भूतेषु मद्भक्ती लभते पराम, म्हणजे तो सुखदुःखाच्या पलीकडे जातो आणि परमभक्ती प्राप्त करतो. तेव्हा आता सुखदुःखाच्या पलीकडे जातो म्हणजे काय? जन्म झाला तरीही सुख नाही वाटत किंवा तो त्याचं काही जास्त मनावर घेत नाही, आणि मृत्यू झाला तरी तो मनावर जास्त घेत नाही. म्हणजेच तो तिथपर्यंत त्याची पातळी गेलेली आहे. असा हा माझा परमभक्त माझ्याशी जेव्हा एकरूप होतो तेव्हा तो नुसता एकरूप होत नाही, तो माझाच होऊन जातो, माझ्यामध्ये मिसळून जातो. म्हणून ही मुक्ती आपल्याला पाहायला येते. संत ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठ का दिला हो आपल्याला, याचा जर आपण विचार करू जाता, कारण नामामध्ये अपार शक्ती आहे. आपण रात्रंदिवस जर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी विठ्ठल 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 पांडुरंग पांडुरंग किंवा तुमची जी परम दैवत आहे त्या पद्धतीनं तिचं जर नामस्मरण रात्रंदिवस केलं ना, तर तुमच्या मनामध्ये आपोआप सकारात्मकता निर्माण होते, चांगलं मन तुमचं निर्माण होते. काया वाचा म्हणे तुम्ही भगवंताच्या समीप जाता आणि काम क्रोध मद मोह मत्सर यापासून तुम्ही दूर जाता. आणि म्हणून रामकृष्ण हरी म्हणा की विठ्ठल विठ्ठल म्हणा, हे केवळ शब्द आहेत का हो? हे शब्द नाहीत, तर आत्मशुद्धीची ती साधना आहे. आत्मशुद्ध होऊन जातो माणूस. आत्मा हा मलिन जेव्हा असतो तेव्हा तो संसारामध्ये असतो, पण आत्मा जेव्हा नामसंकीर्तन केल्यानं किंवा कानानं नाम ऐकल्यानं किंवा कानानं भजन ऐकल्यानं रात्रंदिवस, मी सांगितलं तुम्हाला, नाकानं निर्माल्याचा सुगंध घेतल्यानं किंवा मुखानं रात्रंदिवस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा माणूस शुद्ध होतो. जसं माणूस काय करतो, स्नानाच्या वेळी आंघोळीच्या वेळी साबण लावतो आणि आपलं शरीर स्वच्छ करतो, तसं नामस्मरणानं काय होते, तर मन स्वच्छ होतं, आत्मा स्वच्छ होतो आणि शरीरसुद्धा स्वच्छ होतं. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की नाम घेतल्याविना नाही उद्धार, नामाशिवाय माणसाचा उद्धार नाही. आणि संत ज्ञानदेवसुद्धा म्हणतात की नाम हेची धन, नाम हेची धन. आम्हाला दुसरं काय आहे की
आमच्या घरामध्ये दुसरं कुठलं धन नाही आहे, तर नाम, भगवंताचं नाम हे आमचं धन आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला या उदाहरण देताना कबीरांचा सुद्धा सुंदर असा दोहा आपल्याला बघता येईल आणि तो सांगता येईल की माला फेरत जुग भया, माला फेरत जुग भया, फिरान मन का फेर, करका मन का डार दे, मन का फेर. बघा, सुंदर असं त्यांनी कबीर सांगतात की हाताने माळ फिरवून उपयोग नाही, मन बदललं पाहिजे. अहो, माला फेरत जुग भया, आपण रात्रंदिवस माळ अशी ओढतो आणि मनामध्ये दुसरेच जर विचार असतील तर फिरान मन का फेर, का सारखं मन चंचल आहे. बघा, या ठिकाणाहून त्या ठिकाणी, त्या ठिकाणाहून त्या ठिकाणी, सगळ्या जगात सगळ्यात जर चंचल कोण असेल तर माणसाचं मन आहे. आणि म्हणून नुसती माळ जपून अर्थ नाही, करका मन का डार दे, आपण त्याला गच्च आवळून घेतल्यानंतर मन का फेर. आणि फक्त जेव्हा आपण मनाला एकत्र केलं तर मग मात्र तुमच्या त्या नामस्मरणाचा काहीतरी अर्थ आहे. हाताने माळ फिरवून उपयोग नाही, माणसाचं मन बदललं पाहिजे, माणसाचं मन भगवंताच्या ठिकाणी लीन झालं पाहिजे. अशा प्रकारची कबीर महाराज सांगतात. कबीरांचे दोहे एक से बडकर एक आहेत, अत्यंत सुंदर आहेत आणि त्यांचा तो अनुभवातीत अशा प्रकारचा आहे, अनुभव आहे तो. आणि म्हणून ते अजून एका ठिकाणी असं म्हणतात की याच संदर्भामध्ये, पोथी पडी जग मुवा, पंडित भयान कोय, पोथी पडी जग मुवा, पंडित भयान कोय, ढाई आखर प्रेम का पडेसो पंडित होय, ढाई आखर प्रेम का पडेसो पंडित होय. फक्त पुस्तके वाचून कोणी ज्ञानी होत नाही. पुस्तक वाचून, खूप मोठमोठाले ग्रंथ वाचून कोणी ज्ञानी झालाय का? आतापर्यंत नाही झाला. कारण काय? तर त्याला प्रेम समजतं, ज्याला भगवंताची ओढ लागते, ज्याला माया कळते, ज्याला परब्रह्म काय आहे, तो कशा प्रकारे आपल्याला प्राप्त होईल हे जेव्हा त्याला समजतंच तेव्हाच तो खरा ज्ञानी होतो, असं कबीर महाराज सांगतात. आणि म्हणून साहित्यमुक्तीसाठी आम्हाला काय काय करावं लागेल? तर साहित्यमुक्तीसाठी अहंकाराचा त्याग हे अत्यंत महत्त्वाचं आहे. मी पण गेला पाहिजे, मी हे केलं, मी ते केलं, हे माणसाच्या मनातून निघालं पाहिजे. मी असा दिसलो पाहिजे, मी तसा दिसलो पाहिजे, मी हे केलं पाहिजे, मी करता करता माणूस संपून जातो, तरी माणसाचा मी संपत नाही. आणि म्हणून माणसाचा अहंकार तिथं गेला पाहिजे. माणसाचं रात्रंदिवस ईश्वराचं तादात्म्य, एकरूपता मिळून नामस्मरण झालं पाहिजे. सतत हरिनाम आपल्या कानावर पडलं पाहिजे किंवा सत्संग घडला पाहिजे. संत संग आमचा समागम आम्हाला निर्माण झाला पाहिजे. वारी कशासाठी करायची? तर संताची भेटी होतात म्हणून वारी करायची, संताचे अभंग कानात पडतात म्हणून वारी करायची. संत आम्हाला भेटतात, त्यांचे चरणरज आम्हाला आमच्या मस्तकी लावता येतात, त्यांचं दर्शन घेता येते. मग विठ्ठलाचं दर्शन होईल ना होईल, पांडुरंगाचं दर्शन होईल ना होईल, पण संतांचं दर्शन झालं की सगळं काय आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून संत संग आम्हाला प्राप्त झाला पाहिजे. त्यानंतर निष्काम भक्ती करता आली पाहिजे, काहीही न मागता. तुला काय पाहिजे? मला फक्त तू पाहिजेस भगवंता. हे जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होईल तेव्हा माणूस अगदी सायुज्यमुक्तीच्या जवळ जाईल. हे नक्कीच आहे. प्रेमासाठी फक्त देवाकडे जायचं. देव आवडतो आम्हाला. कसा आवडतो? त्या दृष्टीनं बघितल्यानंतर. काळा असा असून सुद्धा देव सुंदर आहे. किती सुंदर वर्णन केलेलं आहे की रूप पाहता लोचनी, किंवा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटेवरी ठेवून या, किंवा राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार, राजस सुकुमार. आणि कसं म्हटलेलं आहे? काळा असून देखील मदनाचा पुतळा आहे. दृष्टी सुंदर आहे. हो, संतांची दृष्टी सुंदर आहे म्हणून त्यांना काळा देवसुद्धा अतिशय सुंदर दिसला, राजस दिसला, मदनाचा पुतळा दिसला. हो की नाही? कशासाठी? त्यांची भक्ती त्या लेवलला तिथपर्यंत पोहोचली होती. आम्हाला काय पाहतो आम्ही की आमच्या दृष्टीनं जर देव बघितला आम्ही तर आम्हाला कधीच तो प्राप्त होत नाही. आम्ही त्यातले दोष पाहतो. देवामध्ये तर दोष नाहीच आहेत, पण आमच्या दृष्टीला ती सवय आहे. म्हणून निष्काम भक्ती असली पाहिजे. आपल्याला या प्रसंगामध्ये ह्या 4 गोष्टी जर प्राप्त झाल्या, कुठल्या कुठल्या? तर आम्हाला हे माहिती आहे की अहंकाराचा त्याग करणं, नामस्मरण, त्यानंतर निष्काम भक्ती आणि त्या दृष्टीनं संतसंग
असे हे 4 गोष्टी जर आम्हाला प्राप्त झाल्या तर हमखास आम्हाला सायुज्य मुक्ती प्राप्त होऊ शकते. तर एक भक्त होता आणि तो नेहमी असं म्हणायचा की देवा मला फक्त तू हवास, मला फक्त तू हवास, तुझ्याशिवाय मला काही नको, तुझ्याशिवाय मला काही नको. आणि म्हणून काय झालं की हळूहळू देव पाहिजे, देव पाहिजे, देव पाहिजे हा त्याच्या मनाचा ध्यास त्याला या संसारातून अलिप्त करत गेला. त्याच्या मनामधून सगळ्या गोष्टी संसाराच्या संपून गेला. त्याचा संसार क्षीण होत गेला आणि तू पाहिजे, तू पाहिजे म्हणजे भगवंताकडे त्याची दृष्टी मोठी होत गेली. भगवंत त्याच्या सान्निध्यात आला. एक दिवस त्याला जाणवले देव बाहेर नाही आहे. देव कुठे आहे? मग तर देव अंतरात आहे, माझ्या इथे आहे. तो सांगू शकतो की देव इथं तिथं जाण्याची गरज नाही. देव कुठं आहे? ठाईच बैसोनी कराव एक चित्त, आळवी अनंत आठवावा. अशा प्रकारे आपल्याला एकरूपतेनं आपल्याला हृदयामध्ये आपल्याला देव पाहता येतो. आणि हीच जी आहे ती सायुज्य पूजा आहे, सायुज्याची पूजा आहे. आणि माणसाकडे आता खूप पैसा आलेला आहे. हो, सध्याच्या काळामध्ये माणसाकडे खूप पैसा आहे, मोबाईल आहे, घरं आहेत, बंगले आहेत, सगळं काय आहे. पण मनाला शांती आहे का? बरं, शांती बाजारामध्ये विकत मिळते का? अहो, माणसाला खूप पैसा माणसाकडे आहे, खूप प्रचंड पैसा आहे. अहो, सगळं काही आहे. माणूस मोठमोठाल्या गाद्या, फोमच्या गाद्या घेऊ शकेल, हो की नाही? किंवा शाही असा अत्तर आणू शकेल. सगळ्या आपल्या ज्या ठिकाणी आपण शयनकक्ष आहे त्या ठिकाणी फवारू शकेल. तो सगळं काही करू. झोप विकत घेऊ शकतो का तू? त्याच्यासाठी शांती पाहिजे. आणि म्हणून मनाला जर शांती नसेल तर या सगळ्या गोष्टीचा काहीही उपयोग नाही. आणि म्हणून माणूस या सगळ्या गोष्टी, शांती जर नसेल तर माणूस देवापासून दूर जातो. आणि म्हणून आपल्याला हरिपाठ करायचा आहे. म्हणून म्हणायचं आहे की तेने मुक्तिचारी साधी आल्या, हो की नाही? तेने मुक्तिचारी साधी आल्या. कशासाठी साधी आल्या? आम्हाला मुक्ती साधायच्या आहेत तर देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आल्या. आम्हाला हे सगळं साध्य करायचं आहे. आणि म्हणून हरिपाठ स्मरायचा आहे, देवाचं सतत नामस्मरण करायचं आहे. आम्हाला गीतेचा अभ्यास करायचा आहे. गीता काय सांगते? भगवंत काय सांगतात? गीतेनं सांगितलेलं आहे की सगळं काही मी आहे. म्हणजेच श्रीकृष्णाने सांगितलं, अर्जुना तू हे सगळं मोह माया हे सगळं जे आहे तुझं सोडून दे. हे समोर माझे काका आहेत, हे माझे आजोबा आहेत, माझे हे गुरु आहेत, हे सगळं सोड आणि कर्तव्य म्हणून मी सांगतो तसं तू युद्ध कर. आणि युद्ध केल्यानंतर तुझी कीर्ती याही ठिकाणी राहील आणि त्याही ठिकाणी राहील, हे गीता सांगते. आणि आम्हाला संतवाणी समजून घ्यायच्या आहेत. ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, तुकाराम महाराज काय म्हणतात, शांती ब्रह्मसंत एकनाथ महाराजांनी कोणत्या कोणत्या अभंगातून आम्हाला काय काय सांगितले, भारुडातून काय काय सांगितलेलं आहे. भारुडातून सुद्धा फार सुंदर त्यांनी उपदेश आम्हाला केलेला आहे की मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई, मला दादला नको ग बाई. कशासाठी म्हटलंय? की मला हे संसार नकोय. किंवा अग 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 विंचू चावला देवा रे देवा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. हा विंचू कोणता आहे? तर काम क्रोध हा विंचू, काम क्रोध हा सगळा विंचू आहे. आणि तो एकदा चावला की संसाराचा ज्वर माणसाच्या अंगामध्ये भरतो आणि माणूस देवाला विसरून जातो. आणि म्हणून माणसाने सतत नाम, सतत हरिपाठ आणि सतत ईश्वराचा अधीन आपण गेलो पाहिजे. अजून एक गीतेमधला आपल्याला सार इथं सांगता येईल की तो असा की भगवंत सांगतात, सर्व धर्मात परित्यज्य मामेकं शरणं व्रजः, अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामि मा शुचः. भगवद्गीतेमधला 18व्या अध्यायातला हा 66वा श्लोक आहे. आणि त्याचा अर्थ असा आहे की सर्व चिंता सोडून मला शरण ये. भगवंत सांगतात अर्जुनाला, मी तुला मुक्ती देईल, मी तुला जीवनमुक्त करील. बघा, एवढी शाश्वती मिळाल्यानंतर काय हरकत आहे सगळं सोडून यायला? सर्व चिंता सोडून द्यायच्या. ज्या काय आमच्या चिंता आहेत, जे काय आमचं दुःख आहे ते भगवंताच्या चरणी लिप्त करायचं. आणि आम्हाला तिथून भगवंत प्राप्त होतो. हे 100% आम्हाला आमच्या जीवनामधलं हे साध्य आम्हाला मिळतं. मग हरिपाठ तेने मुक्तिचारी साधियल्या, याचा अर्थ काय? तेने मुक्तिचारी साधियल्या तर हरिनामाने भक्ताला सालोक्य, सामिप्य, सायुज्य आणि सारूप्य आणि सायुज्य अशा 4 मुक्ती प्राप्त होतात. आणि म्हणून नाम हीच खरी साधना आहे.
भक्ती हीच खरी संपत्ती आहे आणि देवाशी एकरूप होणे हेच जीवनाचे अंतिम सत्य आहे किंवा अंतिम ध्येय आहे. मग नाम घेताना आम्हाला सारखं नाम घेतलं गेलं पाहिजे, आपोआप आलं पाहिजे, मुद्दामहून घ्यायची गरज नाही. आणि म्हणून जेव्हा जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला प्राप्त होतात तेव्हा माणूस बरोबर सायुज्य मुक्तीकडे जातो. भक्ती ही आपोआप आपल्या मनामध्ये निर्माण होते आणि म्हणून देवाशी एकरूप आपण होतो आणि अंतिमता जोडल्या जातो. आपल्याला हे लक्षात आलं पाहिजे की सायुज्य मुक्तीसाठी ह्या 4 पायऱ्या आपल्याला साध्य झाल्या पाहिजेत आणि त्या जर आपण सगळ्या गोष्टी साध्य केल्या तर आपल्याला नक्कीच सायुज्य मुक्तीकडे जाता येते. म्हणजे भगवंताच्या शरीरामध्ये आपल्याला काय होतं, ते लिप्त होता येते. आत्मा आणि परमात्मा या हृदयीचे त्या हृदयी जेव्हा दोन द्वैत असल्यानंतर पण अद्वैतता जेव्हा प्राप्त होते, अद्वैतता म्हणजे भगवंताच्याच हृदयामध्ये आपल्याला स्थान मिळवून घेणे, ही जी परमोच्च अशी कोटीतली ही जी भक्ती आहे ती ज्ञानेश्वर माऊलींनी प्राप्त केली, संत तुकाराम महाराजांनी प्राप्त केली, ज्ञानेश्वरांनी प्राप्त केली, एकनाथांनी प्राप्त केली आणि अजून बऱ्याच संतांनी प्राप्त केली. अहो चोखा महाराजचं उदाहरण घ्या ना तुम्ही. चोखा हा महार होता, अंत्यज होता खरं पाहिला तर. त्याला मंदिरामध्ये प्रवेशसुद्धा नव्हता. त्याच्या सान्निध्यात असणारी त्याची बायको सोयरा हिनं सुंदर असा अभंग केलेला आपल्याला माहिती आहे की अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. अशा प्रकारे ती स्वतःचं अस्तित्व विसरून जाते आणि अवघा रंग एक झाला अशा पद्धतीचं सुंदर अशा मनामध्ये तिच्या भावभावना निर्माण होतात. जेव्हा अशा प्रकारचं स्वतःला विसरून आपण स्वतःचं स्वत्व विसरून जेव्हा परमात्म्याच्या स्वरूपामध्ये विलीन होतो ती आहे सायुज्य मुक्ती. आज ह्या ठिकाणी आपण 4ही मुक्ती आज या ठिकाणी बघितलेल्या आहेत. म्हणजे पहिल्या 3 मुक्ती झाल्या आणि आजच्या भागामध्ये आपण सायुज्य मुक्ती बघितलेली आहे. माझ्या या शब्दामध्ये काही जर उणं असेल तर ते माझं स्वतःचं आहे आणि जे चांगलं जे होतं ते फक्त ईश्वराने भगवंतांनी दिलेलं आहे. तो प्रसादरूपी मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. संतांनी मला ग्रंथरूपाने जी मार्गदर्शन केलेलं आहे आणि भगवंत माझ्या पाठी उभी आहे. तो मला जे बोलवितो ते मी बोलतो. याप्रमाणे जे चांगलं ते आपण घ्यावं प्रसाद म्हणून आणि जे वाईट आहे ते माझ्या पदरात टाकावं एवढीच आपल्या श्रोत्यांच्या चरणी विनवणी करतो आणि ह्या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. शांती ब्रह्म संत एकनाथ महाराज की जय. जगश्रेष्ठ तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.